वतनदारीसाठी त्यांच्या सासऱ्यानेच त्यांचा वध केलेला आहे, काय सांगाल? नाही तर त्यांनी हे बघा, आज कशा करता जमलं आहे, कोण काय म्हणतं त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. प्रत्येकाचे विचार असतात, काय त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते बोलत असतात. मला काय त्याच्याबद्दल मला काय त्याचं काय स्पष्टीकरण द्यायचं नाही. लोकांना माहीत आहे, उगीच द्वेषापोटी एखादं ते वक्तव्य करणं. वेतनदारी संभाजी महाराजांनी जर वेतनदारीसाठी केलं असतं तर आज संभाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला तर मला सांगा ना, कुठली वेतनदारी? आज संपूर्ण त्यांचा एवढा छळ करण्यात आला. हे माणसांनीसुद्धा कोणी असू दे, XYZ कोणी पण असू दे, बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे. आपण काय बोलतो आहे? आज त्यांचं म्हणजे शिवाजी महाराजांचं जेवढं योगदान आहे तेवढंच संभाजी महाराजांचं देखील आहे. आज मला सांगा ना, ते संपूर्ण शरीराचे हाल करून त्यांचं संपूर्ण, आणि वेतनदारीसाठी जर कोण म्हणत असेल तर काय दुर्दैवी बाब आहे.